नमस्कार. आज आपण अनुभवणार आहोत सोमप्रदोष व्रताचा एक अलौकिक चमत्कार जो तुमच्या जीवनातील दुःखाचा अंधार दूर करेल. अशाच भावपूर्ण कथांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय. महादेवा, या सोमप्रदोष व्रताने सर्वांचे कल्याण कर. पुरातन काळातील एका छोट्याशा गावात जिथे चहूकडे सह्याद्रीच्या उंच रांगा आणि मध्येच वसलेली कौलारू घरांची शांत वस्ती होती, तिथे श्रीपाद नावाचा एक अत्यंत साधा, कष्टाळू आणि भोळा शिवभक्त आपल्या कुटुंबासह राहत असे. त्या काळी निसर्गाचा कोप झाला होता आणि सलग 3 वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण परिसरात भयाण दुष्काळ पसरला होता. जमिनीला मोठमोठे तडे गेले होते, विहिरींचे तळ कोरडे ठणठणीत पडले होते आणि हिरवीगार वनराई जळून खाक झाली होती. श्रीपादच्या नशिबात गरिबी 5वीलाच पुजलेली होती, पण त्याच्या अंतःकरणात महादेवाप्रती असलेली भक्ती मात्र एखाद्या अथांग सागरासारखी खोल आणि अढळ होती. रोज पहाटे सूर्योदयापूर्वी जेव्हा तांबडं फुटू लागायचं आणि आकाशात शुक्राची चांदणी चमकत असायची, तेव्हा श्रीपाद उठून नदीच्या पात्रात साचलेल्या थोड्याशा गढूळ पाण्यात स्नान उरकून गावाबाहेरच्या एका जुन्या दुर्लक्षित पडक्या शिवमंदिराकडे अनवाणी पायाने निघत असे. त्याच्या अंगावरचे वस्त्र फाटलेले असायचे, पण कपाळावर लावलेला त्रिपुंड भस्माचा पट्टा आणि मुखात सतत सुरू असलेले ओम नमः शिवाय हे नामस्मरण त्याला एखाद्या ऐश्वर्यसंपन्न राजापेक्षाही अधिक तेजस्वी आणि समाधानी बनवत असे. घरी त्याची पत्नी सुमती असायची, जी केवळ नावानेच नव्हे तर वृत्तीनेही अत्यंत सुसंस्कारी, पतिव्रता आणि निस्वार्थी होती. घरात अन्नाचा एक दाणाही नसताना मुलांच्या पोटाची खळगी भरताना तिची होणारी ओढाताण ती कधीही श्रीपाद समोर व्यक्त करत नसे. उलट आपल्या पतीची अढळ शिवभक्ती पाहून तिला एक प्रकारचे आंतरिक बळ प्राप्त होत असे. त्या दिवशी सुद्धा श्रीपाद रिकाम्या पोटी मंदिरात पोहोचला. गाभाऱ्यात कमालीची शांतता होती आणि केवळ नंदादीपाचा मंद प्रकाश शिवलिंगावर पडत होता. श्रीपादने मनोभावे जमिनीला कपाळ टेकून साष्टांग नमस्कार केला आणि त्याचे डोळे आपोआप भरून आले, कारण गावाची विदारक अवस्था पाहून त्याचे संवेदनशील हृदय पिळवटून निघत होते. पाळीव प्राणी तहानीने व्याकुळ होऊन वाटेतच प्राण सोडत होते आणि लहान मुले अन्नाच्या एका घासासाठी टाहो फोडत होती. पण श्रीपादच्या मनात एकच पक्का विश्वास होता की कैलासपती महादेव, जो सर्वांचा वाली आहे, तो नक्कीच काहीतरी चमत्कार करून या संकटातून मार्ग काढेल. त्याने आपले हात जोडले आणि अत्यंत काकुळीतीने विनवणी केली की हे भोळ्या शंकरा, माझ्या नशिबात असणारी दुःखे मला मान्य आहेत. माझ्या वाटचा संघर्ष मी हसतमुखाने पार पाडीन, पण या निरागस गावकऱ्यांच्या पदरात सुखाचे 2 थेंब टाक. त्यांना या महाभयंकर दुष्काळाचा तावडीतून मुक्त कर. त्याचवेळी मंदिरात गावातील इतर काही लोकही जमू लागले होते, ज्यांच्या चेहऱ्यावर केवळ हतबलता, नैराश्य आणि उद्याची भीती स्पष्टपणे दिसत होती. श्रीपादने मंदिराचा परिसर झाडून स्वच्छ केला, पिंडीवर अत्यंत श्रद्धेने बिल्वपत्र वाहिले आणि तिथेच एका कोपऱ्यात डोळे मिटून शिवकवचाचे पठण करू लागला. त्याच्या आयुष्यात आजवर त्याने स्वतःसाठी कधीही काहीही मागितले नव्हते, पण आजची ही सामाजिक परिस्थिती त्याला आतून अस्वस्थ करत होती. दुपारचे कडक ऊन झाले तरी तो तसाच तल्लीन होऊन बसून होता. बाहेर वाऱ्याची एक झुळूकही नव्हती आणि तप्त जमीन अंगाची लाहीलाही करत होती. तरीही श्रीपादचे मन शिवचरणी इतके स्थिरावलेले होते की त्याला तहानभुकेचे कसलेही भान राहिले नव्हते. सुमती घरी वाट पाहत होती की आज कदाचित श्रीपादला कुठेतरी मजुरी मिळेल आणि घरातली चूल पेटेल. पण श्रीपादसाठी महादेवच त्याचे सर्वस्व आणि शेवटचा आधार होते. गावातील सावकार आणि धनिकांनी आपल्या घरांची दारे गरिबांसाठी आधीच बंद केली होती, ज्यामुळे सामान्य कष्टकरी माणसाचे जगणे दुरापास्थ झाले होते. श्रीपादच्या मनात विचार आला की खरी भक्ती ही केवळ सुखाच्या दिवसात करायची गोष्ट नसते, तर दुःखाच्या धगधगत्या अग्नीतच भक्तीचे खरे सोने तावून सुलाखून निघते आणि देवाची परीक्षा सुरू होते. त्याने मनाशी पक्का निश्चय केला की जगाने कितीही नावे ठेवली किंवा परिस्थितीने कितीही छळले तरी तो आपली श्रद्धा आणि आपली साधना कधीही ढळू देणार नाही. गावातल्या प्रत्येक घराची दुरवस्था सारखीच होती, पण श्रीपादच्या झोपडीत जे आध्यात्मिक तेज आणि शांती होती ती इतर कुठल्याही वाड्यात नव्हती. संध्याकाळची वेळ झाली तसा श्रीपाद जड पावलांनी मंदिरातून बाहेर पडला. वाटेत त्याला धोंडीबा नावाचा त्याचा बालमित्र भेटला, जो आपली शेती पूर्णपणे वाळून गेल्यामुळे डोक्याला हात लावून रडत बसला होता.
श्रीपादने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय शांत स्वरात धीर दिला की मित्रा धोंड्या, धीर सोडू नकोस, हा काळही निघून जाईल. फक्त त्या निळकंठावर विश्वास ठेव, तो कोणाचेही देणे बाकी ठेवत नाही. धोंडीबाने डोळे पुसत विचारले की श्रीपाद, तू स्वतः 3 दिवसांपासून उपाशी आहेस, तुझ्या घरातही चूल पेटलेली नाही, तरीही तुझ्या चेहऱ्यावर इतकी शांती आणि विश्वास कसा? तेव्हा श्रीपाद फक्त स्मितहास्य करत म्हणाला की जो संपूर्ण विश्वाला अन्नाचा घास देतो आणि ज्याच्या एका इशाऱ्यावर सृष्टी चालते, तो आपल्या खऱ्या भक्ताला आणि त्याच्या लेकरांना कधीही उपाशी मरणार नाही. फक्त आपल्या संयमाची ही एक परीक्षा आहे. श्रीपाद घरी पोहोचला तेव्हा सुमतीने त्याला मातीच्या माठातले थोडे पाणी प्यायला दिले आणि आशेने विचारले की आज काही काम मिळाले का? श्रीपादने हळुवारपणे नकारार्थी मान हलवली. पण सुमतीच्या डोळ्यात त्याने अश्रू पाहिले नाहीत. उलट तिने त्याला माऊलीसारखे धीर देत शिवनाम घेण्यास सांगितले. ही या कथेची फक्त एक सुरुवात होती, जिथे भक्ती आणि कठोर वास्तव यांच्यातील भीषण संघर्ष शिगेला पोहोचला होता. श्रीपादला त्यावेळी कल्पनाही नव्हती की त्याचे हे अफाट दुःख दूर करण्यासाठी आणि जगाला एक नवीन दिशा देण्यासाठी साक्षात महादेव लवकरच त्याला प्रदोष व्रताचा मार्ग दाखवणार आहेत. त्या रात्री श्रीपादला शांत झोप लागली नाही, कारण त्याच्या कानात गावकऱ्यांच्या दुःखाचे स्वर घुमत होते. पण तरीही त्याच्या हृदयाच्या ठोक्यांसोबत हर हर महादेवचा गजर निरंतर चालू होता. अशा प्रकारे या महान अलौकिक कथेचा पाया रचला गेला होता, जिथे एक सामान्य दरिद्री माणूस आपल्या अचल श्रद्धेच्या बळावर आणि पत्नीच्या साथीने साक्षात ईश्वरी सत्तेला जागृत करून घेण्याच्या एका दैवी प्रवासाला निघाला होता. ही केवळ एका गरिबाची व्यथा नव्हती, तर ती एका महाभक्ताची आणि त्याने अनुभवलेल्या शिवशक्तीच्या प्रचितीची भव्य गाथा ठरणार होती, ज्याचा साक्ष सोमप्रदोष व्रताचा येणारा काळ देणार होता. पहाटेचा गारवा अंगाला झुंबत होता, पण श्रीपादच्या घरात मात्र गरिबीची धग अधिकच तीव्र जाणवत होती. सुमतीने डोळे उघडले तेव्हा तिला समोर दिसले ते रिकामे मातीचे गाडगे, ज्यात काल रात्रीपर्यंत उरलेला शेवटचा अन्नाचा कणही आता संपला होता, आणि घराच्या कोपऱ्यात ठेवलेली धान्याची कणगी कित्येक दिवसांपासून रिकामी पडली होती. जणू ती सुद्धा त्यांच्या परिस्थितीवर अश्रू ढाळत होती. घराच्या भिंतींना पडलेले तडे आणि छताच्या फाटलेल्या कौलांतून दिसणारा आकाश श्रीपादच्या जीवनातील असुरक्षिततेची साक्ष देत होते. पण सुमतीच्या मनातील धैर्य मात्र अजूनही शाबूत होते. तिने हळूच उठून श्रीपादच्या चेहऱ्याकडे पाहिले, जो झोपेतही शिव असा पुटपुटत होता. त्याच्या चेहऱ्यावर असलेली ती शांतता पाहून सुमतीला स्वतःच्या भुकेची आणि दुःखाची विसर पडले. तिने देवासमोर दिवा लावण्यासाठी उरलेले शेवटचे 2 थेंब तेल वापरले आणि मनोभावे हात जोडले, कारण तिला माहीत होते की या संकटाच्या काळात केवळ तोच एक प्रकाश आहे जो त्यांना मार्ग दाखवू शकतो. श्रीपाद जागा झाला तेव्हा त्याला अतिशय अशक्तपणा जाणवत होता. त्याचे हातपाय थरथरत होते आणि पोटात भुकेचा गोळा उठला होता, पण त्याने सुमतीला हे जाणू दिले नाही. सुमतीने हसत मुखाने त्याच्यासमोर पाण्याचा तांब्या ठेवला आणि म्हणाली की स्वामी, काळजी करू नका, आज महादेवाची कृपा नक्कीच होईल. तुम्ही मंदिराकडे निघाल्यावर मी आजूबाजूच्या शेतात जाऊन काही कंदमुळं मिळतात का ते पाहते. श्रीपादने तिच्याकडे पाहिले आणि त्याचे हृदय भरून आले, कारण त्याने पाहिले होते की सुमतीने स्वतः 2 दिवसांपासून काहीही खाल्ले नव्हते, तरीही ती त्याला धीर देत होती. सुमतीने विचार केला की जर तिने आता हार मानली तर श्रीपादचे मानसिक बळ तुटून जाईल, म्हणून तिने स्वतःचे दुःख बाजूला सारून शिवलीलामृताचे पोथीवाचन करण्याचे ठरवले. गावातील परिस्थिती अधिकच बिघडत चालली होती. लोकांच्या घरातली भांडी विकली गेली होती आणि आता केवळ जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होता. सुमतीने अंगण सारवायला घेतले तेव्हा तिला जमिनीवर एक सुकलेले बिल्वपत्र सापडले. तिने ते प्रेमाने उचलून आपल्या डोळ्यांना लावले आणि तिला वाटले की महादेव तिला सांगत आहेत की ते त्यांच्या पाठीशी आहेत. श्रीपाद घरातून बाहेर पडताना सुमतीने त्याच्या कपाळावर भस्म लावला आणि म्हणाली की रिकाम्या हाताने परत आलात तरी चालेल, पण मनातील श्रद्धा रिकामी होऊ देऊ नका. तिचे हे शब्द श्रीपादसाठी एखाद्या अमृतासारखे होते, ज्यामुळे त्याला 1000 हत्तींचे बळ मिळाले. सुमतीने घरात उरलेली एकमेव तांब्याची वाटी घेतली आणि ती घेऊन ती गावातील एका मोठ्या वाड्याकडे गेली की कदाचित तिथे काही मजुरी मिळेल. पण तिथल्या दासीने तिला दुरूनच हाकलून दिले आणि सांगितले की इथे स्वतःसाठीच अन्न नाही तर तुम्हाला कोठून देणार. सुमतीला अपमान वाटला नाही, उलट तिला त्या लोकांची दया आली ज्यांच्याकडे धन असूनही मन मोठे नव्हते. ती परतताना वाटेत तिला एका पिंपळाच्या झाडाखाली काही गरजू मुले दिसली, जे मातीशी खेळत होते आणि अन्नासाठी रडत होते. सुमतीने आपल्या पदराला गाठ मारली आणि देवाला प्रार्थना केली की या बालकांना सुख दे.
घरी आल्यावर तिने रिकाम्या चुलीकडे पाहिले आणि तिथेच बसून ती महादेवाच्या स्तोत्रांचे पठण करू लागली. तिचे स्वर इतके आर्त होते की जणू साक्षात निसर्गही शांत होऊन तिचे गाणे ऐकत होता. श्रीपाद मंदिरात गेल्यावर तिने घराची सर्व कामे अत्यंत निष्ठेने केली. जणू काही आज मोठा सण आहे अशा थाटात तिने घराची स्वच्छता केली. कारण तिला विश्वास होता की शिवशंभो आज त्यांच्या झोपडीत नक्कीच काहीतरी चमत्कार करतील. सुमतीची ही सहनशीलता आणि तिची ही मूक भक्ती श्रीपादच्या भक्तीपेक्षाही श्रेष्ठ होती, कारण ती संसाराच्या धबडग्यात राहूनही ईश्वराशी जोडलेली होती. दुपारी जेव्हा श्रीपाद परत आला तेव्हा सुमतीने त्याला आनंदाने पाणी दिले आणि त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्याला विश्रांती घेण्यास सांगितले. तिने आपल्या पतीला कधीही हे जाणवू दिले नाही की तिचे पोट भुकेने व्याकुळ झाले आहे. त्या माऊलीचे ते धैर्य पाहून श्रीपादने मनोमन ठरवले की आज प्रदोष काळात तो देवाला जाब विचारणार नाही, तर केवळ त्याच्या चरणी लीन होऊन शांती मागणार आहे. सुमतीने श्रीपादला सांगितले की आज रात्री आपण केवळ शिवनामाचा जागर करूया, अन्नाची चिंता सोडून देऊया, कारण ज्याने जन्म दिला आहे तो रक्षणकर्ताही तोच आहे. अशा प्रकारे त्या गरिबीच्या सावटातही त्या दाम्पत्याने आपल्या भक्तीचा दीप प्रज्वलित ठेवला होता, जो लवकरच संपूर्ण गावाला प्रकाशाकडे नेणार होता. आणि सुमतीची ही निस्वार्थी साथच श्रीपादच्या आगामी सोम प्रदोष व्रताच्या यशाचा पाया ठरणार होती. दुपारचे ऊन ओसरू लागले होतं आणि सावल्या लांबत चालल्या होत्या, पण धोंडीबाच्या आयुष्यातील अंधार मात्र वाढतच जात होता. कारण सावकाराने आज संध्याकाळपर्यंत कर्जाचे हप्ते फेडले नाहीत तर त्याची उरली सुरली जमीन जप्त करण्याची धमकी दिली होती. धोंडीबा आपल्या वाळलेल्या शेताच्या बांधावर बसून त्या भेगाळलेल्या जमिनीकडे पाहत होता. ज्या जमिनीने एकेकाळी सोन्यासारखे पीक दिले होते, तीच जमीन आज त्याच्या मृत्यूचा सापळा बनल्यासारखी त्याला वाटू लागली. त्याच्या डोळ्यांसमोर आपली लहान मुले आणि पत्नीचा चेहरा येत होता, ज्यांना 2 वेळच्या अन्नाची भ्रांत होती आणि आता तर राहते छप्परही हिरावले जाण्याची भीती निर्माण झाली होती. हताश होऊन धोंडीबाने शेतातल्या त्या जुन्या वडाच्या झाडाकडे पाहिले आणि त्याच्या मनात विचार आला की या अनंत यातनांमधून सुटण्यासाठी मृत्यू हाच एकमेव मार्ग आहे. त्याने थरथरत्या हाताने जवळच पडलेली एक कासरी उचलली आणि तो झाडाच्या दिशेने चालू लागला. त्याचे पाय जड झाले होते, पण मनातील भीती आणि अपमानाचे ओझे इतके मोठे होते की त्याला जगायची इच्छाच उरली नव्हती. तो झाडाखाली पोहोचला आणि फांदीला फास अडकवण्याचा विचार करत असतानाच दुरून हर हर महादेव असा एक धीर गंभीर आवाज त्याच्या कानावर पडला. श्रीपाद मंदिरातून परतताना धोंडीबाच्या शेताच्या वाटेने चालला होता आणि त्याला धोंडीबाची अवस्था पाहून काहीतरी अघटित घडणार असल्याचा संशय आला. तो धावतच तिथे पोहोचला आणि त्याने धोंडीबाचा हात घट्ट पकडला. धोंडीबाने दचकून मागे पाहिले तेव्हा समोर शांत आणि तेजस्वी डोळ्यांचा श्रीपाद उभा होता. धोंडीबा ढसाढसा रडू लागला आणि श्रीपादच्या गळ्याला पडून म्हणाला की श्रीपाद, मला जगून काय करायचे आहे? ही जमीन गेली तर मी माझ्या पोराबाळांना काय खाऊ घालणार? हा सावकार मला जिवंत सोडणार नाही. श्रीपादने त्याला सावरले आणि जवळच असलेल्या एका दगडावर बसवून अतिशय शांतपणे सांगितले की धोंड्या, अरे ही जीवन साक्षात महादेवाची देणगी आहे आणि ती संपवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? संकटे ही तर ढगासारखी असतात, जी येतात आणि जातात, पण म्हणून काय सूर्य उगवायचा थांबतो का? श्रीपादने त्याला समजावून सांगितले की गरिबी आणि कर्ज हे काही कायमस्वरूपी नसतात, पण आत्महत्येचे पातक मात्र 7 जन्मांपर्यंत पाठलाग करते. त्याने धोंडीबाचे सांत्वन करताना त्याला सांगितले की तो स्वतःसुद्धा प्रचंड संकटात आहे, पण त्याने कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही. श्रीपादने त्याला आठवण करून दिली की ज्या शंकराने हलाहल विष प्राशन करून जगाला वाचवले, तोच नीळकंठ आपल्या भक्तांच्या वादचे दुःख नक्कीच दूर करेल. फक्त वेळ येण्याची वाट पाहावी लागते. धोंडीबाचे रडणे थांबले होते, पण त्याच्या मनातील भीती पूर्णपणे गेली नव्हती. तेव्हा श्रीपादने त्याला वचन दिले की उद्या सकाळी आपण दोघे मिळून वेदशास्त्री गुरुजींकडे जाऊ आणि यावर काही आध्यात्मिक तोडगा निघतो का ते पाहू. श्रीपादच्या शब्दात एक अशी जादू आणि आंतरिक शक्ती होती की धोंडीबाचा मरण्याचा विचार पूर्णपणे निघून गेला आणि त्याला जीवनाप्रती एक नवीन आशेचा किरण दिसू लागला. त्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या प्रकाशात श्रीपादने धोंडीबाचा हात धरून त्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचवले. वाटेत त्याने त्याला अनेक शिवकथा सांगितल्या, ज्याने धोंडीबाचे मन शांत झाले. धोंडीबाने मनोमन ठरवले की तो आता पळपुटेपणा करणार नाही, तर परिस्थितीचा सामना करेल, कारण त्याला आता श्रीपाद सारखा एक खरा मित्र आणि भक्तीचा आधार मिळाला होता. श्रीपाद जेव्हा आपल्या झोपडीत परतला तेव्हा त्याला जाणवले की स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याचे दुःख कमी करण्यात किती मोठे समाधान असते आणि त्याला खात्री पटली की महादेवच त्याच्याकडून हे सर्व करवून घेत आहेत. त्या रात्री गावातील वातावरणात एक वेगळीच शांतता होती.
जणू काही निसर्ग आणि देव मिळून या भक्तांच्या परीक्षेचा अंत जवळ आल्याची चिन्हे देत होते. आणि श्रीपाद मात्र उद्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता, कारण त्याला माहीत होते की गुरुजींकडे गेल्यावरच या सर्व समस्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार आहे. पहाटेच्या प्रसन्न समयी श्रीपाद आणि धोंडीबा गावच्या त्या जुन्या शिवमंदिराच्या पायऱ्या चढू लागले, जिथे वेदशास्त्री गुरुजी आपल्या नित्यकर्मात मग्न होते. त्यांच्या कपाळावरील भस्म आणि हातातील जपमाळ पाहून एका वेगळ्याच चैतन्याचा भास होत होता. श्रीपादने पुढे होऊन गुरुजींच्या चरणांना स्पर्श केला आणि धोंडीबानेही जड अंतःकरणाने त्यांना नमस्कार केला. गुरुजींनी त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता आणि डोळ्यांतील कातरता ओळखून त्यांना जवळ बसवून घेतले आणि शांत स्वरात विचारले की बाबांनो, असे कोणते संकट कोसळले आहे ज्यामुळे तुमचे मन इतके विदीर्ण झाले आहे? तेव्हा श्रीपादने हात जोडून विनवणी केली की गुरुजी, आम्ही सामान्य माणसे आहोत. दुष्काळाने पीक करपले आहे आणि धोंडीबासारख्या कष्टकऱ्याचे आयुष्य कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. भक्ती तर आम्ही करतोच, पण आता सहनशक्ती संपत चालली आहे. आम्हा पामरांना यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सुचवा. गुरुजींनी थोडा वेळ डोळे मिटून चिंतन केले आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक दैवी हास्य उमटले. ते म्हणाले की श्रीपाद, तुझ्या अंतःकरणात साक्षात महादेव वास करत आहेत आणि म्हणूनच तू आज इथे आला आहेस. नशिबाने लवकरच सोमवारी येणारी त्रयोदशी तिथी आहे, ज्याला शास्त्रात सोमप्रदोष असे म्हटले जाते. हे व्रत साक्षात भगवान शंकराची अत्यंत प्रिय तिथी असून प्रदोष काळात केलेली भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. विशेषतः जेव्हा प्रदोष सोमवारी येतो तेव्हा त्याला महादेवाची अपार कृपा प्राप्त होते, कारण सोमवार हा चंद्राचा आणि शंकराचा अतिशय प्रिय वार आहे. गुरुजी सांगू लागले की पुरातन काळी जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले आणि त्यातून हलाहल विष बाहेर पडले, तेव्हा संपूर्ण सृष्टीचा विनाश होण्यापासून वाचवण्यासाठी महादेवाने ते विष प्राशन केले. ज्यावेळी त्यांनी हे विष कंठात धारण केले तो काळ प्रदोषाचा होता आणि त्यानंतर देवांनी महादेवाची स्तुती करून त्यांना प्रसन्न केले. त्यामुळे जो भक्त सोमप्रदोष व्रताचे मनोभावे पालन करतो त्याच्या आयुष्यातील सर्व विष म्हणजेच सर्व दुःखे, दारिद्र्य आणि रोग महादेव स्वतः हरण करतात. हे व्रत केल्याने मनुष्याला उत्तम आरोग्य लाभते, घरामध्ये सुखशांती नांदते आणि साक्षात लक्ष्मीचा वास होतो. श्रीपाद आणि धोंडीबा लक्ष देऊन ऐकत होते. गुरुजी पुढे म्हणाले की सोमप्रदोष व्रताचा महिमा असा आहे की यामुळे केवळ भक्ताचाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो. ज्यांना संतती हवी आहे किंवा ज्यांचे कामे मध्येच अडकली आहेत त्यांच्यासाठी हे व्रत वरदानासारखे आहे. श्रीपादने उत्सुकतेने विचारले की गुरुजी, हे व्रत नक्की कसे करायचे आणि त्याचे नियम काय आहेत? तेव्हा गुरुजींनी समजावून सांगितले की त्या दिवशी दिवसभर निराहार राहून किंवा केवळ फलाहार करून महादेवाचे ध्यान करायचे असते आणि मुख्य पूजा ही प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या आसपासच्या वेळेत करायची असते. शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्रांची अर्पण आणि शिवनामाचा जप केल्याने भोळा शंकर अतिशय लवकर प्रसन्न होतो. धोंडीबाच्या मनात एक नवीन उमेद जागी झाली होती. त्याला वाटले की कदाचित त्याचे दुःख दूर करण्यासाठीच देवाने त्याला श्रीपादच्या माध्यमातून गुरुजींपर्यंत पोहोचवले आहे. गुरुजींनी त्यांना धीर दिला की तुम्ही दोघेही पूर्ण निष्ठेने हे व्रत करा आणि पहा महादेव कशी तुमची झोळी सुखाच्या दाण्यांनी भरतात. श्रीपादला मनोमन पटले की केवळ कष्ट करून चालत नाही तर त्याला ईश्वरी अधिष्ठानाची जोड द्यावी लागते. गुरुजींच्या शब्दांनी त्यांच्या मनातील निराशेचे ढग दूर झाले आणि एक नवीन प्रकाशाची किरणे त्यांना दिसू लागली. सोमप्रदोष व्रताची महती ऐकून श्रीपादने मनोमन संकल्प केला की तो हे व्रत केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण गावाच्या कल्याणासाठी करेल. गुरुजींनी त्यांना आशीर्वादाचा हात दाखवून धीर दिला. त्या दिवशीपासून श्रीपाद आणि धोंडीबाच्या मनात फक्त एकाच गोष्टीचा ध्यास होता, तो म्हणजे येणारा सोमप्रदोष. मंदिराच्या त्या शांत वातावरणात गुरुजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट श्रीपादच्या मनात कोरली गेली होती. त्याला आता कळून चुकले होते की महादेवाच्या कृपेनेच आता त्यांचे नशीब पालटणार आहे आणि धोंडीबाने पहिल्यांदाच जीवनात मोकळा श्वास घेतला. अशा प्रकारे सोमप्रदोष व्रताच्या एका अद्भुत आणि फलदायी प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती, ज्याची प्रचिती लवकरच सर्वांना येणार होती.
वेदशास्त्री गुरुजींनी श्रीपाद आणि धोंडीबाच्या डोळ्यात असलेली जिज्ञासा पाहून अत्यंत मृदू स्वरात सोमप्रदोष व्रताच्या विधीची सविस्तर मांडणी करायला सुरुवात केली. ते म्हणाले की बाबांनो, हे व्रत करण्यासाठी त्या दिवशी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून मंगल स्नान करावे लागते आणि शक्य असल्यास पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करावी, कारण पांढरा रंग हा मनाच्या शांततेचे आणि चंद्राचे प्रतीक आहे, जो महादेवाच्या मस्तकावर विराजमान आहे. त्यानंतर दिवसभर मनामध्ये केवळ शिवनामाचा जप करावा आणि शक्यतो मौन पाळावे, जेणेकरून आपली आध्यात्मिक ऊर्जा वाया जाणार नाही. उपवासाच्या बाबतीत गुरुजींनी सांगितले की जर शरीराला झेपत असेल तर निराहार राहावे किंवा केवळ दूध आणि फळांचे सेवन करून शरीर शुद्ध ठेवावे. मुख्य पूजा ही प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या सुमारे पाऊण तास आधी आणि पाऊण तास नंतर अशा 1.5 तासाच्या कालावधीत केली जाते, कारण या पवित्र वेळी साक्षात महादेव कैलास पर्वतावर आनंदाने नृत्य करतात आणि सर्व देवी देवता त्यांची स्तुती करत असतात. या शुभ समयी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखरेने अभिषेक करावा आणि त्यानंतर शुद्ध गंगेच्या जलाने किंवा विहिरीच्या निर्मळ जलाने स्नान घालावे. गुरुजींनी विशेष भर दिला की महादेवाला प्रिय असलेली त्रिदल बेलपत्रे कोमल आणि अखंड असावीत. ती पिंडीवर अर्पण करताना नमः शिवाय म्हणावे आणि पांढरी फुले, अक्षता तसेच सुगंधी अष्टगंध लावून पूजा संपन्न करावी. पूजेच्या ठिकाणी तुपाचा दिवा लावून मनोभावे प्रार्थना करावी आणि प्रदोष व्रताची महती सांगणारी कथा शांत चित्ताने ऐकावी. गुरुजी पुढे म्हणाले की जो कोणी सोमवारी येणाऱ्या या प्रदोषाचे व्रत भक्तीने करतो, त्याच्या आयुष्यातील दारिद्र्य मुळासकट नष्ट होते आणि साक्षात कुबेराचे भांडार त्याच्यासाठी खुले होते. इतकेच नव्हे तर ज्यांचे शरीर व्याधींनी ग्रासले आहे त्यांना रोगमुक्त करून महादेव दीर्घायुष्य प्रदान करतात, कारण सोमप्रदोष हा चंद्राशी संबंधित असल्याने तो मनाला आणि शरीराला शीतलता देणारा असतो. धोंडीबाने विचारले की गुरुजी, जर पूजेचे साहित्य नसेल तर काय करावे? त्यावर गुरुजी हसून म्हणाले की शिव तर केवळ भक्तीचा भुकेला आहे. जर काहीच मिळाले नाही तर केवळ शुद्ध जलाने आणि मनातील प्रेमाने अर्पण केलेल्या एका बेलपत्रानेही तो कैलासपती प्रसन्न होतो, कारण त्याच्यासाठी भक्ताचा भाव हाच सर्वात मोठा नैवेद्य असतो. या व्रताच्या काळात कोणाचीही निंदा करू नये, कोणाशीही कठोर बोलू नये आणि पूर्ण वेळ शिवचरणी लीन राहावे, असा कडक नियम गुरुजींनी सांगितला. श्रीपादने गुरुजींनी सांगितलेला हा प्रत्येक शब्द एखाद्या मंत्रासारखा आपल्या हृदयात साठवून ठेवला. त्याला आता पूर्ण खात्री पटली होती की हे व्रत त्यांच्या जीवनातील दुःखाचा काळ संपवून सुखाचे सुवर्ण युग घेऊन येईल. गुरुजींच्या या अमूल्य मार्गदर्शनामुळे त्या दोघांनाही एक नवीन आध्यात्मिक बळ प्राप्त झाले आणि त्यांनी मनोमन सोमप्रदोष व्रताची तयारी सुरू करण्याचे निश्चित केले. श्रीपाद मंदिरातून परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते आणि त्याने सुमतीला वेदशास्त्री गुरुजींनी सांगितलेली सोमप्रदोष व्रताची संपूर्ण महती आणि विधी सविस्तरपणे सांगितला. सुमतीने अत्यंत आनंदाने आणि श्रद्धेने हे व्रत करण्याचे मान्य केले, कारण तिला माहीत होते की आता केवळ महादेवच त्यांच्या संसाराची नौका पार लावू शकतात. त्या दोघांनीही पुढच्या सोमवारी येणाऱ्या प्रदोषासाठी मनोमन संकल्प सोडला आणि देवाची प्रार्थना केली. मात्र नियतीला त्यांची अजून एक कठोर परीक्षा घ्यायची होती, कारण अचानक त्या रात्रीपासून गावात एका अनाकलनीय आणि भयंकर महामारीने पाय पसरवण्यास सुरुवात केली. पाहता पाहता घरोघरी लोक तापाने फणफणून अंथरुणाला खेळले आणि गावच्या हवेत एक प्रकारचे भयान सावट पसरले. श्रीपाद, जो कालपर्यंत उत्साहात होता, त्यालाही रात्री अचानक प्रचंड थंडी वाजून आली आणि त्याचे शरीर विस्तवासारखे तापू लागले. त्याच्या सांध्यांमध्ये इतक्या वेदना होऊ लागल्या की त्याला साधे उठून बसणंही कठीण झाले. सुमती प्रचंड घाबरली, कारण घरात औषधाला पैसा नव्हता आणि बाहेर महामारीचे तांडव सुरू होते. तिने श्रीपादच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या आणि रात्रभर महादेवाच्या नावाचा जप करत ती त्याच्या उशाला बसून राहिली. श्रीपाद शुद्धीत नसतानाही केवळ शिव शिव असे पुटपुटत होता, ज्यामुळे सुमतीला थोडा धीर मिळत होता. गावातील अनेक लोक म्हणू लागले की हे तर देवाचे कोप आहे आणि आता कोणीही वाचणार नाही, पण सुमतीचा आपल्या पतीच्या भक्तीवर आणि शंकराच्या कृपेवर अढळ विश्वास होता. श्रीपादची प्रकृती इतकी खालावली की त्याचे बोलणेही बंद झाले आणि त्याच्या शरीराची कातडी कोरडी पडू लागली. पण अशाही अवस्थेत जेव्हा त्याला थोडी शुद्ध यायची तेव्हा तो खूण करून सुमतीला विचारत असे की सोमवारी किती दिवस उरले आहेत.
त्याचे हे व्रत पूर्ण करण्याचे वेळ पाहून सुमतीच्या डोळ्यात पाणी आले, कारण तिला वाटत होते की इतक्या अशक्त शरीराने तो उपवास आणि पूजा कशी करणार. पण श्रीपादने आपल्या मनाशी पक्का निश्चय केला होता की शरीर साथ देवो वा न देवो, पण तो आपला संकल्प मोडणार नाही. धोंडीबा सुद्धा आजारी पडला होता आणि संपूर्ण गावात फक्त मृत्यूचे सावट आणि रडण्याचे आवाज ऐकू येत होते. अशा परिस्थितीत सुमतीने धैर्याने सर्व काही सांभाळले आणि घरातील उरलेसुरले धान्य पाणी उकळून श्रीपादला देण्याचा प्रयत्न केला. तिने महादेवाला आर्त साद घातली की हे देवा, माझ्या पतीच्या भक्तीची थट्टा होऊ देऊ नकोस आणि त्यांना या आजारातून सावर, कारण सोमप्रदोष व्रताचा दिवस आता अगदी जवळ आला आहे. श्रीपादच्या शरीराचा ताप कमी होत नव्हता, पण त्याच्या अंतर्मनातील भक्तीचा अग्नी मात्र अधिकच प्रज्वलित होत होता. सुमतीने मनोमन ठरवले की जर श्रीपाद चालू शकला नाही तर ती स्वतः त्याला खांद्यावर घेऊन मंदिरापर्यंत नेईल, पण हे व्रत अधुरे राहू देणार नाही. गावात वैदू आणि जालकार लोकही हतबल झाले होते, कारण या महामारीवर कोणतेही औषध लागू पडत नव्हते. पण श्रीपाद मात्र आपल्या मनातील शिवकवचाच्या बळावर मृत्यूशी झुंज देत होता. त्याच्या या संघर्षात सुमती सावलीसारखी उभी राहिली आणि तिने घराबाहेरच्या तुळशी वृंदावनासमोर दिवा लावून अखंड प्रार्थना सुरू ठेवली की हे शिवा, तू तर मृत्यूवर विजय मिळवणारा महामृत्युंजय आहेस, मग तुझ्या या परम भक्ताला असे असहाय्य सोडू नकोस. अशा प्रकारे अत्यंत कठीण आणि हृदयद्रावक परिस्थितीत श्रीपाद आणि सुमतीच्या निष्ठेची ही अग्निपरीक्षा सुरू झाली होती, जिथे एकीकडे प्राणघातक आजार होता आणि दुसरीकडे अढळ शिवभक्ती होती. श्रीपादचा ताप कमी होण्याचे नाव घेत नव्हता. त्याचे शरीर अंगातल्या ऊर्जेने नव्हे तर केवळ शिवनामाच्या आंतरिक लहरींवर टिकून होते असे वाटत होते. सुमतीने आपल्या पदराने त्याच्या कपाळावरचा घाम पुसला आणि तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू श्रीपादच्या तप्त अंगावर पडले, तेव्हा त्याला क्षणभर गारवा जाणवला. सुमतीने आपल्या मनातील भीती दाबून ठेवली होती, कारण जर ती डगमगली असती तर श्रीपादचा आधार तुटला असता. तिने घराच्या कोपऱ्यात असलेल्या लहानशा देव्हाऱ्यासमोर बसून अखंड ओम नमः शिवाय जप सुरू ठेवला आणि तिचे स्वर त्या शांत झोपडीत एखाद्या दैवी संगीतासारखे घुमू लागले. श्रीपाद अधूनमधून डोळे उघडायचा आणि सुमतीच्या हाताला स्पर्श करून तिला धीर देण्याचा प्रयत्न करायचा. जणू तो सांगत होता की जोपर्यंत माझ्या मुखात देवाचे नाव आहे तोपर्यंत यमराजही माझ्या दारातून परत जातील. गावातली परिस्थिती बिकट होती. अनेक घरांतून रडण्याचे आवाज येत होते, पण श्रीपादच्या झोपडीतून फक्त नामस्मरणाचा आवाज येत होता. सुमतीने आपल्या पतीसाठी थोडा काढा तयार केला आणि त्याला पाजताना ती म्हणाली की स्वामी, प्रदोष व्रताचा संकल्प आपण सोडला आहे आणि महादेव नक्कीच तो पूर्ण करून घेतील. तुम्ही फक्त मनातून हार मानू नका. तिने आपल्या पतीच्या पायाशी बसून त्यांचे पाय चेपले आणि तिला जाणवले की श्रीपादचे शरीर जरी थकले असले तरी त्याचे मन मात्र कैलास पर्वतावर महादेवाच्या चरणी विसावले होते. रात्रीच्या वेळी जेव्हा बाहेर घुबड्यांचे ओरडणे आणि वाऱ्याचा सुसाट आवाज यायचा तेव्हा सुमतीला भीती वाटायची, पण तिने महादेवाची विभूती श्रीपादच्या कपाळावर आणि कंठावर लावली होती, जी तिला सुरक्षेचे कवच वाटत होती. श्रीपादला स्वप्नात साक्षात महादेवाचे रूप दिसू लागले आणि त्याला असे वाटले की निळकंठ स्वतः आपल्या त्रिशूळाने त्याच्या शरीरातील व्याधींचा नाश करत आहेत. त्याच्या निष्ठेची ही पराकाष्ठा पाहून जणू निसर्गही स्तब्ध झाला होता. सुमतीने ठरवले होते की जोपर्यंत श्रीपाद पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत ती स्वतःही केवळ पाणी पिऊन राहील आणि आपली ही सेवा महादेवाच्या चरणी अर्पण करेल. तिच्या या निस्वार्थी भक्तीमुळे आणि श्रीपादच्या अढळ विश्वासामुळे त्या घरात एक वेगळीच शक्ती निर्माण झाली होती, जी बाहेरच्या महामारीला आत येण्यापासून रोखत होती. आजारपणाच्या या वेदना म्हणजे केवळ मागील जन्माच्या कर्माचा निचरा असून आता आपण शुद्ध होऊन महादेवाची पूजा करणार आहोत असा सकारात्मक विचार सुमतीने आपल्या मनात रुजवला होता. अशा प्रकारे मृत्यूच्या सावलीतही भक्तीचा हा दिवा तेवत राहिला आणि श्रीपादची प्राणज्योत केवळ महादेवाच्या कृपेनेच प्रज्वलित राहिली होती, ज्याची प्रचिती सोमप्रदोष व्रताचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी अधिकच तीव्रतेने जाणवू लागली होती. अखेर तो शुभ मुहूर्त सोमप्रदोष व्रताचा मंगलमय दिवस उजाडला आणि आकाशात सूर्यदेवाचे आगमन होताना जणू सृष्टीनेही महादेवाच्या स्वागतासाठी नवचैतन्य परिधान केले होते. पण श्रीपादची अवस्था मात्र अत्यंत दयनीय होती. महामारीच्या तापामुळे त्याचे शरीर अजूनही थरथरत होते आणि डोळ्यांसमोर अधूनमधून अंधारी येत होती.
तरीही त्याच्या अंतर्मनातून एकच साद येत होती की आज काहीही झाले तरी महादेवाच्या चरणी नतमस्तक व्हायचेच. सुमतीने त्याला प्रेमाने सावरले आणि त्याच्या चेहऱ्यावरची ती अढळ श्रद्धा पाहून तिचेही मन भरून आले. तिने श्रीपादला मंगल स्नान घातले आणि घराच्या उंबरठ्याबाहेर पाऊल टाकताना श्रीपादला भिंतीचा आधार घ्यावा लागला, कारण त्याचे पाय वजनाखाली लटपटत होते. पण त्याने सुमतीच्या हाताला घट्ट पकडले आणि म्हणाला की सुमती, जो कैलासपती संपूर्ण विश्वाचा भार वाहतो तो आज या भक्ताचा भार नक्कीच वाहेल, तू चिंता करू नकोस. गावातील लोक जे स्वतः आजाराने आणि दुष्काळाने ग्रस्त होते त्यांनी जेव्हा श्रीपादला अशा अवस्थेत मंदिराच्या दिशेने जाताना पाहिले तेव्हा त्यांच्याही मनात एक अनामिक आशेची किरण जागी झाली. धोंडीबा, जो स्वतः अजूनही अशक्त होता, तो धावतच तिथे आला आणि त्याने श्रीपादला आपला खांदा दिला. जणू दोन दुःखी जीव एकमेकांच्या आधाराने ईश्वराच्या दारात निघाले होते. मंदिराच्या पायऱ्या चढताना श्रीपादचा श्वास फुलला होता. त्याचे अंग घामाने ओलेचिंब झाले होते आणि कित्येक वेळा त्याला असे वाटले की आता आपण कोसळू. पण समोर दिसणारे ते जुने शिवमंदिर आणि तिथून येणारा शंखाचा नाद त्याला सतत पुढे ओढत होता. अखेर त्याने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला तेव्हा त्याला साक्षात शिवाची शीतलता जाणवली आणि त्याचे अर्धे दुःख तिथेच विरघळून गेले. त्याने थरथरत्या हाताने शिवलिंगाला स्पर्श केला आणि त्याच्या मुखातून शब्द फुटले की हे भोळ्या शंभो, तुझ्या या लेकराला तुझ्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. अशा प्रकारे अत्यंत शारीरिक यातना सोसूनही केवळ भक्तीच्या बळावर श्रीपादने आपल्या संकल्पाची पहिली पायरी पूर्ण केली होती, ज्यामुळे मंदिरातील वातावरण एका अद्भुत ऊर्जेने भरून गेले होते. आणि आता प्रतीक्षा होती ती प्रदोष काळातील त्या मुख्य पूजेची, ज्यासाठी श्रीपादने आपले प्राणपणाला लावले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीपाद शिरला तेव्हा तिथली शांतता काळजाला भेडणारी होती. कित्येक वर्षांपासून त्या मंदिराची नीट निगा राखली गेली नव्हती आणि भिंतींवरील दगडही काळाच्या ओघात काळवंडले होते. छताच्या कोपऱ्यांतून कोळीवाळी लोंबत होती आणि जमिनीवर धुळीचा पातळ थर साचला होता. पण श्रीपादला तिथे पोहोचल्यावर जे समाधान मिळाले ते कुठल्याही राजवाड्यात मिळाले नसते. त्याने पाहिले की गाभाऱ्यात मोजकेच 4-5 भाविक जमले होते, ज्यांच्या चेहऱ्यावर दारिद्र्य आणि रोगाच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. पण तरीही त्यांच्या मनात महादेवाप्रती एक आशेचा किरण जिवंत होता. श्रीपादने स्वतः अशक्त असूनही हातात एक जुना कापडाचा तुकडा घेतला आणि तो पिंडीच्या आजूबाजूची जागा पुसून स्वच्छ करू लागला. सुमतीने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला, पण त्याने खुणेनेच तिला सांगितले की हे देवाचे घर आहे आणि ते स्वच्छ ठेवणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. हळूहळू वेदशास्त्री गुरुजीसुद्धा तिथे आले आणि त्यांनी श्रीपादची ती निष्ठा पाहून आपल्या डोळ्यांतील पाणी पुसले. गुरुजींनी शिवलिंगावर थोडे जल अर्पण केले आणि गाभाऱ्यात धूप प्रज्वलित केला, ज्याच्या सुवासामुळे तिथले वातावरण हळूहळू बदलू लागले. धोंडीबा मंदिराच्या एका खांबाला टेकून बसला होता आणि त्याचे डोळे शिवलिंगावर खेळले होते. त्या मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत सुरू झालेले हे भजन आणि नामस्मरण म्हणजे जणू भक्तीचे एक लहानसे बीटच होते, जे बाहेरच्या दुःखाच्या महासागरात शांतपणे तरंगत होते. श्रीपादने आपले मन एकाग्र केले आणि त्याला जाणवले की त्या जुन्या दगडांमध्येही साक्षात महादेवाचे अस्तित्व आहे, जे त्यांच्याकडे अत्यंत करुणेने पाहत आहे. सुमतीने आणलेल्या 2 दिव्यांनी मंदिराचा गाभारा उजळून निघाला आणि त्या प्रकाशात शिवलिंगावर पडलेली बिल्वपत्रे एखाद्या दागिन्यासारखी चमकू लागली. बाहेर दुष्काळ आणि महामारीचा हाहाकार सुरू असताना या पडक्या मंदिरात चाललेली ही साधना म्हणजे सृष्टीच्या निर्मात्याला घातलेली एक प्रामाणिक साध होती. श्रीपादला आता शरीराच्या वेदना जाणवत नव्हत्या, कारण त्याचे चित्त पूर्णपणे शिवचरणी विलीन झाले होते आणि त्याला कळून चुकले की भक्तीसाठी भव्य मंदिराची नव्हे तर सुंदर आणि निर्मळ मनाची गरज असते. अशा प्रकारे या अल्पभक्तांच्या मेळाव्यात सोमप्रदोष व्रताची मुख्य वेळ जवळ येऊ लागली आणि वातावरणात एक अनामिक दैवी शक्ती संचारू लागली होती. सूर्यास्त झाला आणि आकाशात केशरी छटा दाटून आल्या. साक्षात प्रदोषाची ती मंगल घटिका समीप आली, ज्यावेळी कैलासपती प्रसन्न मुद्रेत असतात. श्रीपादने अंगातील सर्व शक्ती एकवटून ताठ बसण्याचा प्रयत्न केला आणि सुमतीने तांब्याच्या कलशातून शुद्ध जल काढून अभिषेक करण्यास सुरुवात केली. वेदशास्त्री गुरुजींच्या मुखातून निघणारे मंत्रोच्चार वातावरणात मंत्रमुग्धता पसरवत होते आणि श्रीपादने श्रद्धेने प्रत्येक मंत्राला प्रतिसाद देत महादेवाला आवाहन केले
त्याने प्रथम शिवलिंगाला पंचामृताने स्नान घातले आणि त्यानंतर सुगंधी उटणे लावून जलाभिषेक केला. तेव्हा शिवलिंगाचे रूप अत्यंत मोहक आणि सजीव भासू लागले. सुमतीने अत्यंत हळुवारपणे धूप आणि दीप ओवाळले, ज्यामुळे गाभाऱ्यात एक वेगळाच सुवास दरवळायला लागला. आणि श्रीपादने आपल्या थरथरत्या हाताने पांढऱ्या अक्षता, चंदन आणि अष्टगंध शिवलिंगावर अर्पण केले. पूजेचा प्रत्येक विधी करताना श्रीपादच्या मनात फक्त एकच भावना होती की माझे सर्वस्व तुझेच आहे आणि हे दुःखही तुझेच दिलेले आहे, जे तूच हरण करू शकतोस. 16 उपचारांच्या या पूजेत जेव्हा नैवेद्य अर्पण करण्याची वेळ आली तेव्हा श्रीपादच्या डोळ्यात पाणी आले, कारण अर्पण करण्यासाठी त्याच्याकडे सुकामेवा किंवा मिठाई नव्हती. पण सुमतीने मोठ्या श्रद्धेने वाळलेल्या बिल्वपत्रांच्या सोबतीने केवळ शुद्ध मनाचा नैवेद्य अर्पण केला. आणि गुरुजींनी सांगितले की महादेवाला भक्ताचे प्रेम हेच सर्वात मोठे मिष्टान्न असते. मंदिराच्या घंटानादाने आसमंत दुमदुमून गेला आणि श्रीपादने प्रदोषाची आरती गाण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचा आवाज आजारपणामुळे बसलेला असला तरी त्यातली आर्तता साक्षात शिवाला साथ घालत होती. आजूबाजूला जमलेल्या भक्तांनीही हर हर महादेवचा जयघोष केला आणि त्या क्षणी श्रीपादला स्वतःच्या शरीराचा विसर पडून तो एका वेगळ्याच आध्यात्मिक आनंदाच्या लहरीत तरंगू लागला. सूर्याच्या मावळत्या किरणांनी मंदिराच्या कळसाला स्पर्श केला आणि जणू काही निसर्गानेही या पूजेला आशीर्वाद दिला. अशा प्रकारे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही श्रीपाद आणि सुमतीने सोमप्रदोष व्रताची ही मुख्य पूजा पूर्ण निष्ठेने पार पाडली, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील अंधार आता संपण्याच्या मार्गावर होता. आरती संपून कापूर प्रज्वलित झाला होता आणि सर्वत्र धुराचे वलय पसरले होते. अशातच मंदिराच्या जुन्या दरवाजातून एका अत्यंत तेजस्वी आणि गूढ वृद्ध संन्याशाचे आगमन झाले, ज्यांच्या मस्तकावर लांबसडक जटा होत्या, कपाळावर पांढरा शुभ्र भस्म आणि डोळ्यांतून साक्षात अमृताचा वर्षाव होत असल्याचा भास होत होता. त्यांच्या एका हातात लाकडी कमंडलू आणि दुसऱ्या हातात एक जुना त्रिशूळ होता. त्यांचे पाऊल जमिनीला लागताच जणू मंदिरातील उष्णता नाहीशी होऊन तिथे एक शीतल आणि प्रसन्न वारा वाहू लागला. श्रीपाद आणि सुमतीने आश्चर्याने त्या संन्याशाकडे पाहिले, कारण इतक्या भयंकर महामारीच्या काळात आणि रात्रीच्या वेळी कोणी अपरिचित महात्मा मंदिरात येईल अशी त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. त्या संन्याशाच्या शरीराभोवती एक प्रकाशमान वलय होते, ज्यामुळे मंदिरातील अंधारे कोपरेही उजळून निघाले होते. ते संन्यासी शांत पावलांनी शिवलिंगाजवळ आले आणि त्यांनी श्रीपादकडे पाहून एक मंद आणि आश्वासक स्मितहास्य दिले, जणू ते अनेक वर्षांपासून श्रीपादला ओळखत असावेत. त्यांच्या त्या एका दृष्टिक्षेपाने श्रीपादला आपल्या शरीरातील सर्व थकवा आणि आजारपणाच्या वेदना क्षणार्धात नष्ट झाल्यासारखे वाटले. वेदशास्त्री गुरुजी सुद्धा भारावून गेले आणि त्यांनी त्या महात्म्याला साष्टांग नमस्कार केला. संन्याशाने कोणतेही शब्द न बोलता केवळ शिवलिंगाला स्पर्श केला आणि त्या स्पर्शाने शिवलिंगातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला, जो सर्वांच्या डोळ्यांना दिपवून टाकणारा होता. धोंडीबा आणि इतर गावकऱ्यांना कळून चुकले की हा कोणी साधा माणूस नसून साक्षात महादेवाचेच कोणते तरी रूप किंवा त्यांचे दूत आहेत, जे त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देण्यासाठी आले आहेत. त्या संन्याशाच्या उपस्थितीने मंदिरातील प्रत्येक कणाला एक जिवंतपणा प्राप्त झाला होता आणि श्रीपादच्या मनात भक्तीचा एक अथांग महासागर उसळला होता. त्या तेजस्वी संन्याशाची नजर श्रीपादवर स्थिर झाली तेव्हा त्याला असे वाटले की आपल्या अंतःकरणातील सर्व दुःख आणि व्याधी त्या दिव्य तेजात भस्म होऊन गेल्या आहेत. सुमतीने अत्यंत आदराने आपल्या पदरात बांधलेली ती लहानशी गाठ सोडली, ज्यात त्यांनी पूजेनंतर खाण्यासाठी घराबाहेर पडताना अत्यंत कष्टाने जमवलेली अगदी थोडीशी कोरडी शिदोरी आणि पाण्याचा एक लहान तांब्या होता. खरे तर त्यांच्या घरात अन्नाचा दुसरा कणही नव्हता आणि कित्येक दिवसांच्या उपवासानंतर ती शिदोरी त्यांच्यासाठी अमृतासमान होती. पण श्रीपादने मोठ्या श्रद्धेने ती शिदोरी त्या संन्याशासमोर ठेवली आणि हात जोडून विनवणी केली की महाराज, आम्ही अत्यंत दरिद्री आहोत आणि आमच्याकडे आपल्याला अर्पण करण्यासाठी काहीही मौल्यवान नाही, पण ही अल्पशी शिदोरी जर आपण स्वीकारली तर आमचा हा जन्म सत्कारणी लागेल. त्या संन्याशाने मोठ्या प्रेमाने श्रीपादकडे पाहिले आणि त्यातील एक लहानसा घास तोंडात टाकला. जणू काही साक्षात ब्रह्मांड नायक त्या भक्ताचे प्रेम चाखत होते. संन्याशाने आपला अभय हस्त श्रीपादच्या मस्तकावर ठेवला आणि एका धीर गंभीर आवाजात म्हणाले की बाळा, ज्याच्या हृदयात दुसऱ्यासाठी करुणा आणि ईश्वरावर अढळ विश्वास असतो त्याला कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.
तुझी ही निस्वार्थी भक्ती पाहून कैलासपती प्रसन्न झाले आहेत आणि आजपासून तुझ्या जीवनातील सर्व संकट या धुरासारखी विरघळून जातील. त्या संन्याशाच्या आशीर्वादाने श्रीपादच्या शरीरात एका प्रचंड ऊर्जेचा संचार झाला आणि त्याला जाणवले की त्याचे हातपाय जे कालपर्यंत थरथरत होते ते आता पोलादासारखे मजबूत झाले आहेत. सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले, कारण तिने पाहिले की त्या महात्म्याचा आशीर्वाद केवळ श्रीपादसाठीच नाही तर त्यांच्या संपूर्ण भविष्यासाठी एक रक्षा कवच बनला होता. संन्याशाने आपल्या कमंडलूतून थोडे पाणी काढून श्रीपाद आणि सुमतीवर शिंपडले आणि त्या थेंबांच्या स्पर्शाने त्यांना एका स्वर्गीय सुगंधाचा अनुभव आला. मंदिरात जमलेले इतर भक्तही या अलौकिक घटनेचे साक्षीदार झाले आणि सर्वांना कळून चुकले की सोमप्रदोष व्रताचे फळ देण्यास साक्षात महादेव एका साध्या अतिथीच्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले आहेत. त्या संन्याशाने हळूच पाऊल उचलले आणि गाभाऱ्याबाहेर पडताना मागे वळून पाहिले. तेव्हा त्यांचे डोळे अधिकच तेजस्वी झाले होते, जणू काही ते या भक्तांच्या श्रद्धेची पावती देऊन आता आपल्या निजधामाकडे परतत होते. त्या महात्म्याने मंद पावले टाकत श्रीपादला जवळ बोलावले आणि त्याच्या उजव्या कानात एक अतिशय गूढ आणि शक्तिशाली मंत्र अत्यंत सावकाशपणे सांगितला, ज्याच्या लहरींनी श्रीपादच्या संपूर्ण शरीरावर रोमांच उभे राहिले आणि त्याच्या हृदयाची धडधड जणू एका लयबद्ध लयीत शिव शिव अशी होऊ लागली. संन्यासी श्रीपादच्या डोळ्यात पाहत अतिशय गंभीर आवाजात म्हणाले की मुला, हा मंत्र केवळ शब्द नाहीत तर ही साक्षात महादेवाची शक्ती आहे. जेव्हा जेव्हा तुला जीवनात निराशेचा अंधार घेरून टाकेल तेव्हा या मंत्राचे स्मरण कर आणि तुला प्रकाशाचा मार्ग सापडेल. त्यांनी पुढे असेही सांगितले की श्रीपाद, तुला वाटते की तू एकटा आहेस आणि तुझे जीवन केवळ कष्टाचे आहे, पण तसे नाही. तुझे पूर्वज अतिशय महान शिवभक्त आणि दानशूर होते, ज्यांनी आपल्या आयुष्यात कित्येक भुकेल्यांना अन्नदान केले होते आणि त्याच पूर्वपुण्याईचे फळ म्हणून तुला ही भक्तीची ओढ लागली आहे. जरी काळ कठीण आला असला तरी तुझ्या कुळातील पुण्याचा साठा संपलेला नाही आणि म्हणूनच आज सोमप्रदोष व्रताच्या निमित्ताने साक्षात महादेवाचे तुझ्यावर लक्ष आहे. तुझी ही गरिबी ही केवळ एक पडदा आहे, ज्याच्या मागे सुखाचे मोठे डोंगर दडलेले आहेत. श्रीपादला आपल्या पूर्वजांचा अभिमान वाटला आणि त्याला जाणवले की भक्तीचा हा वारसा त्याला त्याच्या रक्तामधूनच मिळाला आहे. संन्याशाचे शब्द त्याच्या मनावर कायमचे कोरले गेले आणि त्याला एक असा मानसिक आधार मिळाला जो कुठल्याही संपत्तीपेक्षा मोठा होता. त्या गूढ मंत्राचा प्रभाव असा होता की श्रीपादच्या मनातील सर्व शंका आणि भीती आता पूर्णपणे नाहीशी झाली होती आणि त्याला स्वतःच्या जीवनाचा खरा अर्थ उमजला होता. सुमतीने दुरूनच हे पाहिले आणि तिला वाटले की आज खऱ्या अर्थाने त्यांच्या घराण्याचा उद्धार झाला आहे, कारण एका सिद्ध महापुरुषाने स्वतःहून त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करून त्यांना योग्य दिशा दिली होती. तो मंत्र म्हणजे श्रीपादसाठी एक अमूल्य ठेवा होता, जो त्याला येणाऱ्या प्रत्येक संकटात ढाल म्हणून उपयोगाला येणार होता. तो गूढ संन्यासी मंदिराच्या पायऱ्या उतरून बाहेरच्या अंधारात अदृश्य झाला आणि क्षणार्धात वातावरणात एक असा विलक्षण बदल झाला जो गावकऱ्यांनी गेली 3 वर्षे अनुभवला नव्हता. अचानक सुसाट्याचा गार वारा वाहू लागला आणि आकाशात ढगांची इतकी प्रचंड गर्दी झाली की रात्रीचा अंधार अधिकच गडद झाला. पण त्या अंधारातही लोकांच्या मनात आनंदाचा प्रकाश फाकला होता, कारण बघता बघता विजेचा कडकडाट झाला आणि जणू काही साक्षात महादेवाने आपल्या डमरूचा नाद केला असावा अशा तीव्रतेने ढग गरजू लागले. श्रीपाद आणि सुमती मंदिराच्या उंबरठ्यावर उभे राहून आकाशाकडे पाहत होते आणि अचानक पावसाचा पहिला मोठा थेंब श्रीपादच्या कपाळावर पडला. तो केवळ पाण्याचा थेंब नव्हता, तर तो महादेवाचा आशीर्वाद होता, जो त्या तप्त आणि भेगाळलेल्या जमिनीला शांत करण्यासाठी आला होता. बघता बघता मुसळधार पाऊस सुरू झाला आणि आसमंत त्या जलधारांच्या आवाजाने दुमदुमून गेला. गावातील लोक जे आजारपणामुळे घरात पडून होते तेही पावसात भिजण्यासाठी बाहेर पडले, कारण त्या पावसाच्या स्पर्शाने त्यांच्या शरीरातील महामारीची उष्णता कमी होत होती आणि मन प्रसन्न होत होते. श्रीपादने पाहिले की ज्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या त्या आता भरून वाहू लागल्या होत्या आणि जमिनीचे ते तडे पावसाच्या पाण्याने सांधले जात होते. हा केवळ निसर्गाचा चमत्कार नव्हता, तर सोमप्रदोष व्रताच्या निष्ठेचे ते फलित होते, ज्याने साक्षात वरुण देवाला पृथ्वीवर उतरण्यास भाग पाडले होते. धोंडीबा पावसाच्या पाण्यात वेड्यासारखा नाचू लागला आणि ओरडून सांगू लागला की श्रीपाद, तुझ्या भक्तीने आज आम्हाला जीवनदान दिले आहे. मंदिराच्या कळसावरून पडणारे पावसाचे पाणी शिवलिंगावर अभिषेक करत होते, जणू निसर्गच आता महादेवाची पूजा करत होता.
अशा प्रकारे त्या एका रात्रीत 3 वर्षांचा दुष्काळ संपला आणि संपूर्ण गावाला एका नवीन जीवनाची संजीवनी मिळाली. पावसाच्या त्या जोरदार सरींनी जमिनीला नवीन चैतन्य दिले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीपाद आपल्या पूर्वजांच्या त्या पडक्या आणि ओसाड जमिनीवर पोहोचला, जी जमीन कित्येक वर्षांपासून तशीच पडून होती, कारण तिथे केवळ दगडधोंडे आणि काटेरी झुडपे होती. पण कालच्या त्या दैवी पावसाने माती मऊ झाली होती आणि श्रीपादने मनाशी ठरवले की आता या जमिनीचे सोने करायचे. म्हणून त्याने हातात कुदळ घेतली आणि महादेवाचे नाव घेऊन जमिनीवर पहिला घाव घातला. प्रत्येक घावागणिक त्याला एक वेगळीच शक्ती जाणवत होती आणि दुपारच्या वेळेस जेव्हा तो जमिनीचा एक कोपरा साफ करत होता तेव्हा त्याची कुदळ अचानक एका धातूच्या वस्तूवर आदळली आणि तिथे एक खणखणीत आवाज झाला. श्रीपादला वाटले की एखादा मोठा दगड असावा, पण त्याने कुतूहलाने आजूबाजूची माती हाताने बाजूला केली तेव्हा त्याला तिथे एका तांब्याच्या हंड्याचे तोंड दिसले. त्याने सावधपणे तो हंडा बाहेर काढला, जो वजनाला बराच जड होता, आणि जेव्हा त्याने त्याचे झाकण उघडले तेव्हा त्याचे डोळे दिपून गेले, कारण त्या हंड्यात हजारो सोन्याच्या मोहरा आणि मौल्यवान रत्ने काठोकाठ भरलेली होती. श्रीपाद क्षणभर स्तब्ध झाला आणि त्याला त्या गूढ संन्याशाचे शब्द आठवले की तुझ्या पूर्वजांच्या पुण्याईचे फळ तुला मिळणार आहे. हे धन म्हणजे केवळ संपत्ती नव्हती, तर तो महादेवाने त्याच्या खडतर परीक्षेचा दिलेला कौल होता. श्रीपादने त्या सोन्याच्या मोहरांना स्पर्श केला आणि त्याचे हात थरथरू लागले, कारण त्याने आयुष्यात कधी एवढे धन पाहिले नव्हते. पण त्याच्या मनात लोभ निर्माण झाला नाही, तर त्याला कृतज्ञता वाटली की आता तो सुमतीला सुखात ठेवू शकेल आणि गावकऱ्यांची मदत करू शकेल. त्याने तो हंडा कापडात गुंडाळून घेतला आणि तातडीने सुमतीलाही आनंदाची बातमी देण्यासाठी घराकडे धाव घेतली. वाटेत त्याला जाणवले की सोमप्रदोष व्रताने केवळ निसर्गालाच नव्हे तर त्याच्या नशिबालाही हिरवागार पालवी फुटली होती आणि गरिबीचे ते काळवणलेले दिवस आता कायमचे इतिहास जमा होणार होते. श्रीपाद धापा टाकत घरी पोहोचला आणि त्याने तो जड हंडा सुमतीसमोर ठेवला. तेव्हा सोन्याच्या मोहरांचा तो लखलखाट पाहून सुमतीचे डोळे विस्फारले खरे, पण तिच्या मनात क्षणभरही स्वार्थाचा किंवा लोभाचा विचार आला नाही. उलट तिने शांतपणे हात जोडले आणि त्या धनाचा स्वीकार करण्यापूर्वी ते शिवलिंगाच्या चरणी अर्पण केल्यासारखी भावना मनात ठेवून देवाला नमस्कार केला. तिला माहीत होते की हे धन म्हणजे केवळ त्यांच्या गरिबीचे फळ नसून महादेवाने त्यांच्यावर टाकलेली एक मोठी जबाबदारी आहे. श्रीपादने सुमतीच्या डोळ्यांतील समाधान आणि निस्वार्थी भाव ओळखले आणि त्याने तिथेच निश्चय केला की यातील एकही मोहर तो स्वतःच्या ऐशोआरामासाठी वापरणार नाही. त्याने सर्वात आधी धोंडीबाच्या घराकडे धाव घेतली, कारण सावकाराने त्याला जमीन जप्तीची अंतिम मुदत दिली होती. धोंडीबा हताश होऊन घराबाहेर बसला असताना श्रीपादने त्याच्या हातात सोन्याच्या मोहरांचे गाठोडे ठेवले आणि त्याचे सर्व कर्ज फेडून त्याची वडिलोपार्जित जमीन त्याला परत मिळवून दिली. धोंडीबाच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि त्याने श्रीपादचे पाय धरले, पण श्रीपादने त्याला मिठी मारून सांगितले की हे माझे धन नाही, तर हे महादेवाने तुला सोमप्रदोष व्रताच्या श्रद्धेपोटी दिलेले जीवनदान आहे. त्यानंतर श्रीपादने गावच्या त्या जुन्या आणि पडक्या शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प सोडला. त्याने दूरवरून उत्तम कारागीर बोलावले. काळानुरूप झिजलेले ते दगड बदलून तिथे कोरीव आणि देखणे पाषाण बसवले गेले. मंदिराचा गाभारा चांदीने मढवला गेला आणि कळसावर सोन्याचा मुलामा चढवला, जेणेकरून मैलोनमैल दूरवरून लोकांना महादेवाच्या मंदिराचा प्रकाश दिसेल. श्रीपादने गावात एक मोठे अन्नछत्र सुरू केले, जिथे प्रत्येक यात्रेकरू, गरीब आणि भुकेलेला माणूस सन्मानाने पोटभर जेवू लागला. सुमतीने स्वतः पुढाकार घेऊन गावातील निराधार महिलांना चर्चा आणि विणकामाचे प्रशिक्षण दिले, जेणेकरून त्या स्वावलंबी होतील. ज्या दुष्काळी जमिनीत पाणी नव्हते तिथे श्रीपादने मोठे तलाव आणि विहिरी खोदून काढल्या, जेणेकरून भविष्यात गावाला कधीही पाण्यासाठी कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. श्रीपादची ही उदारता पाहून गावातील जे श्रीमंत लोक आधी गरिबांना तुच्छ लेखत होते त्यांचेही अहंकार गळून पडले आणि ते स्वतःहून या सेवाकार्यात सामील झाले. श्रीपादने केवळ आपले नशीबच पालटले नाही, तर आपल्या कर्माने संपूर्ण गावाचा कायापालट केला. सुमतीने घराच्या कोपऱ्यात असलेल्या लहानशा देव्हाऱ्यात आता सोन्याचा दिवा लावला होता, पण तिची भक्ती मात्र पूर्वीसारखीच साधी आणि आर्त होती.
तिने कधीही रेशमी वस्त्रांचा हव्यास धरला नाही. उलट ती अजूनही सामान्य गावकऱ्यांमध्ये मिसळून त्यांची सेवा करत असे. श्रीपादला आता गावात सर्वजण आदराने भक्तराज म्हणून ओळखू लागले होते. पण तो मात्र स्वतःला महादेवाचा एक नम्र सेवकच समजत असे. मंदिराच्या त्या नवीन आणि भव्य आवारात जेव्हा सायंकाळची आरती व्हायची तेव्हा संपूर्ण गाव तिथे जमून हर हर महादेवचा गजर करायचे. तो आवाज पाहून असे वाटायचे की जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे. सोमप्रदोष व्रताची ही शक्ती पाहून लोकांची नास्तिक वृत्ती नष्ट झाली आणि घराघरात शिवलीलामृताचे पठण सुरू झाले. श्रीपादने मिळवलेले हे वैभव केवळ त्याच्यासाठी नव्हते, तर ते भक्तीच्या विजयाचे प्रतीक होते. त्याने दाखवून दिले की जेव्हा मनुष्य संपत्तीचा उपयोग स्वतःच्या अहंकारासाठी न करता लोककल्याणासाठी करतो, तेव्हा साक्षात लक्ष्मी आणि नारायण त्याच्या घरात कायमचा वास करतात. अशा प्रकारे त्या सोन्याच्या मोहरांनी श्रीपादच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव केला खरा, पण त्याने आणि सुमतीने आपल्या निस्वार्थी कर्माने त्या सुखाला सुगंध दिला आणि सोमप्रदोष व्रताचा महिमा चहूकडे पसरवला. पावसाच्या त्या अमृतासारख्या धारांनी धोंडीबाच्या शेतात हिरवेगार सोन्यासारखे पीक डोलू लागले होते आणि ज्या सावकाराने एकेकाळी त्याला जमिनीवरून हाकलून देण्याची धमकी दिली होती, तोच आज अत्यंत नम्रपणे धोंडीबाच्या दारात येऊन उभा राहिला होता. पण धोंडीबाच्या मनात आता कोणाबद्दलही आकस किंवा अहंकार नव्हता, कारण श्रीपादच्या संगतीत राहून त्याने भक्तीचा खरा अर्थ समजून घेतला होता. धोंडीबाने आपले सर्व कर्ज फेडून मुक्त श्वास घेतला आणि तो नित्य नेमाने शिवमंदिरात जाऊन महादेवाची सेवा करू लागला. गावातील प्रत्येक घराघरात आता सोमप्रदोष व्रताचा महिमा गायला जाऊ लागला होता आणि परिस्थिती इतकी बदलली होती की एकेकाळी जिथे दुष्काळाचे चटके जाणवत होते, तिथे आता सुखसमृद्धीचा ओघ सुरू झाला होता. सोमवारी येणाऱ्या प्रदोष काळात गावातील अबालवृद्ध पांढरी वस्त्रे परिधान करून हातात बेलपत्र आणि जलाचा तांब्या घेऊन मंदिराकडे चालू लागले की जणू काही ते गाव नसून साक्षात काशी नगरीच बनली आहे असा भास व्हायचा. श्रीपादच्या निस्वार्थ भावनेमुळे आणि सुमतीच्या सोशकतेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत सोमप्रदोष व्रताची महती वाऱ्यासारखी पसरली आणि अनेक दुःखी कष्टी जीव या व्रताकडे वळले. वेदशास्त्री गुरुजी मंदिराच्या सभा मंडपात बसून लोकांना या व्रताचे फळ आणि विधी सांगायचे. तेव्हा श्रीपाद अतिशय नम्रपणे कोपऱ्यात बसून ते ऐकायचा, कारण त्याला माहीत होते की हे सर्व ऐश्वर्य केवळ त्या एका रात्रीच्या भक्तीचे आणि महादेवाच्या कृपेचे देणे आहे. धोंडीबाने आपल्या शेतातून आलेल्या पहिल्या पिकाचा मोठा वाटा श्रीपादच्या अन्नछत्राला दान दिला, जेणेकरून गावात कोणीही उपाशी राहू नये. आणि अशा प्रकारे श्रद्धेच्या एका धाग्याने संपूर्ण गावाला एका सूत्रात बांधले होते. श्रीपादने मिळवलेले हे आत्मिक सुख जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे होते, कारण त्याच्यामुळे आज शेकडो लोकांच्या मनात ईश्वराबद्दलचा विश्वास पुन्हा जागृत झाला होता. आणि सोमप्रदोष व्रत ही केवळ एक धार्मिक विधी न राहता ते जगण्याचे एक साधन बनले होते, ज्याने आरोग्य, सुख आणि संपत्ती या तिन्ही गोष्टींचा वर्षाव गावावर केला होता. अनेक वर्षे लोटली आणि श्रीपाद आणि सुमतीच्या भक्तीची ही गाथा पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात घर करून राहिली. त्या दिवसापासून सोमप्रदोष व्रताचा महिमा केवळ त्या गावापुरता मर्यादित न राहता 7 समुद्रापार पोहोचला आणि जो कोणी दुःखी किंवा संकटात असलेला भक्त या कथेचे श्रवण करतो किंवा हे व्रत श्रद्धेने पाळतो, त्याच्या आयुष्यातील सर्व अडथळे साक्षात महादेव दूर करतात असे मानले जाऊ लागले. श्रीपाद आणि सुमतीने आपले उर्वरित आयुष्य केवळ ईश्वराच्या सेवेत आणि दीनदुबळ्यांच्या मदतीत घालवले. त्यांच्या घरातील वैभव हे कधीच त्यांच्या अहंकाराचे कारण बनले नाही, तर ते त्यांच्या विनयशीलतेचे प्रतीक राहिले. शेवटी एका सोमवारी येणाऱ्या प्रदोष काळाच्या शुभ मुहूर्तावर जेव्हा मंदिरातील आरतीचा आवाज आसमंतात घुमत होता, तेव्हा श्रीपाद आणि सुमतीने महादेवाच्या पिंडीसमोर नतमस्तक होऊन आपले प्राण अत्यंत शांतपणे त्यागले आणि त्यांची आत्मज्योत साक्षात शिवतत्वामध्ये विलीन झाली. आजही असे म्हटले जाते की जो भाविक श्रद्धेने हे सोमप्रदोष व्रत करतो त्याला उत्तम आरोग्य लाभते, त्याचे घर धनधान्याने भरून जाते आणि महादेवाच्या कृपेने त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. ही केवळ एक कथा नसून ती भक्तीच्या सामर्थ्याचा आणि ईश्वरी न्यायाचा जिवंत पुरावा आहे. म्हणून प्रत्येक भक्ताने संकटाच्या वेळी डगमगून न जाता ओम नमः शिवाय या मंत्राचा आधार घ्यावा आणि प्रदोष काळात शिवाची आराधना करावी, कारण तो कैलासपती आपल्या प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येतो आणि त्याच्या झोळीत आशीर्वादाचा वर्षाव करतो. अशा प्रकारे सोमप्रदोष व्रताची ही फलदायी आणि प्रेरणादायी कथा इथे संपन्न झाली. हर हर महादेव.
नमस्कार. ही सोमप्रदोष व्रताची भावपूर्ण आणि मंगलमय कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि त्यातून प्रेरणा मिळाली असेल अशी मला खात्री आहे. भगवान शंकराची ही अगाध लीला आणि त्यांची कृपा तुमच्यावर व तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहून तुमची भक्ती व्यक्त करा. आपल्या या आध्यात्मिक प्रवासात सहभागी होण्यासाठी आणि अशाच अनेक प्रेरणादायी व्रतकथा आणि पौराणिक गोष्टी नियमित ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच प्रत्येक नवीन कथेचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद आणि हर हर महादेव.